नवी मुंबई नेटवर्क। अपने दृढ़ संकल्प, मजबूत इरादों और प्रबल इच्छा शक्ति के दम पर महाराष्ट्र की राजनीति में अपनी अनोखी छाप छोड़ने वाली दबंग बेलापुर के भारतीय जनता पार्टी विधायक मंदा मात्रे के नेतृत्व में उनके जन्मदिन के दिन वर्षों से चली आ रही परंपरा के तहत श्री गोवर्धनी सार्वजनिक सेवा संस्था व सिडको के माध्यम से सीबीडी बेलापुर स्थित सुनील गावस्कर मैदान में 20 से 29 जनवरी तक नवी मुंबई सांस्कृतिक कला क्रीड़ा महोत्सव 2023 का जोशो खरोश के साथ आयोजन और मंदा मात्रे के जन्मदिन के औचित्य पर भव्य अभीष्ट चिंतन समारोह का आयोजन किया गया। इस दुग्ध शर्करा योग इस महोत्सव का शानदार उद्घाटन करने और मंदा मात्रे को उनके जन्मदिन पर शुभकामनाएं देने इस महोत्सव में मुख्य अतिथि के तौर पे मौजूद रहे नवी मुंबई मनपा आयुक्त राजेश नार्वेकर की मौजूदगी में इस महोत्सव का दीप प्रज्वलन के साथ लोक संस्कृति और लोक परंपरा के बीच जोरदार उद्घाटन संपन्न हुआ, जहां इस अवसर पर राजेश नार्वेकर के साथ पूर्व महापौर जयवंत सुतार, पूर्व सभागृह नेता रविंद्र थापे, पूर्व नगर सेवक दीपक पवार, नवी मुंबई मनपा उपायुक्त दादा साहेब चाबुसवार आदि तमाम मान्यवर मौजूद रहे। इस दौरान महिला शक्ति की बुलंद आवाज मंदा मात्रे ने नवी मुंबई सांस्कृतिक कला क्रीड़ा महोत्सव 2023 के पहले दिन को यादगार बना दिया। एक महिला होते हुए कोविड काल में सराहनीय काम करने के लिए मनपा की अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले का मंदा मात्रे द्वारा पुष्प गुच्छ और साड़ी भेंट देकर उनका भव्य सत्कार किया गया। मंदा मात्रे ने सालों से चली आ रही परंपरा के तहत पैठनी लकी ड्रॉ की भी घोषणा कर गीता मेहता को पैठनी साड़ी दी। इस महोत्सव के दौरान मान्यवरों ने मंदा मात्रे के जनहितार्थ कामों की झड़ी लगाते हुए उन्हें नवी मुंबई की रणरागिनी की उपमा दी। मंदा मात्रे के जन्मदिन को बेहद खास बनाते हुए पूर्व महापौर जयवंत सुतार और उपस्थित मान्यवरों ने मंदा मात्रे का जाहिर सत्कार कर उन्हें जन्मदिन की शुभकामनाएं देते हुए उनकी लंबी आयु की कामना की। बता दें कि शून्य से शिखर तक का सफर तय करते हुए एक नगर सेविका से विधान परिषद सदस्य और 2 टर्म भारतीय जनता पार्टी की दमदार विधायक के तौर पर मंदा मात्रे आज चुनिंदा विधायकों में शामिल हैं। मंदा मात्रे को एक प्रखर वक्ता और कर्तव्यशील लोक प्रतिनिधि और नवी मुंबई करों की ताई के रूप में उन्हें जाना जाता है। यही कारण था कि सभी की लोकप्रियताई के अश्वमेघ विकास रथ से प्रभावित असंख्य नवी मुंबई करों ने उन्हें जन्मदिन की शुभकामनाएं देने इस भव्य अभीष्ट चिंतन समारोह के दौरान मौजूद रहे। लोगों के इस अनोखे प्रेम और पुष्पों की बौछार के बीच मंदा मात्रे ने विभिन्न आकर्षक केक काटकर अपने जन्मदिन को बेहद यादगार बना दिया। इस दौरान आयुक्त राजेश नार्वेकर ने कहा कि नवी मुंबई की पहचान स्वच्छ और सुंदरता के साथ इस प्रकार के महोत्सव के माध्यम से सांस्कृतिक विरासत के तौर पर भी जानी जाती है। मागील 2 वर्ष कोविडमुळे असे सांस्कृतिक कार्यक्रमाची आणि उपक्रमाची आपल्याकडे सगळीकडेच वानवा होती, पण यावर्षी अतिशय उत्साहात हा कार्यक्रम सुरू झालेला आहे आणि नवी मुंबईत होतोय आणि मागील 27 वर्ष 10 दिवस विविध प्रकारचे कलाविष्कार या ठिकाणी सादर होणार आहेत आणि लोकांना ते बघण्याचा आनंद येणार आहे, याचा मला आनंद वाटतो। शहराची संस्कृती जशी तिथल्या इन्फ्रास्ट्रक्चरमुळे होते तशी शहरामध्ये सांस्कृतिक घडामोडी कुठल्या घडतात यावर देखील त्या शहराचं अस्तित्व किंवा व्यक्तिमत्व ठरत असतं आणि मला असं वाटतं की अशा कार्यक्रमामुळे जी स्वच्छ आणि सुंदर नवी मुंबई आहे ती सांस्कृतिकदृष्ट्या पण अधिक प्रगल्भ आणि तिला स्वतःचं व्यक्तिमत्व प्राप्त होईल असं मला वाटतं।
जनता के प्रेम से अभिभूत मंदा मात्रे ने कहा कि आज सभी की शुभेच्छा की बरसात और महिलाओं के साथ युवाओं का भरोसा जीतने में वे कामयाब रही हैं और यही उनके कार्यों की खरी पोचपावती है। असं आहे की आपण दिवसेंदिवस लोकांचं जे काम करतो, ज्या मनोभावे काम करतो आणि त्यांच्या प्रेरणेतून मला ही शक्ती मिळते। मी सकाळपासून कालपासून मोदीजींचा कार्यक्रम होता, काल आम्ही सगळेजण तिकडे होतो उन्हातानात। आज सकाळपासून तुम्ही पाहिलं 4 वाजले तरी लोक हलत नव्हती आणि खरं ही ऊर्जा जी मिळते यांच्या प्रेमातून मिळते। आज तुम्ही पाहिलं तरुण, सगळ्यात जास्त तरुण आज महिला तर होत्याच माझ्या दरवेळेप्रमाणे, पण महिलांच्या बरोबरीने तरुण जो उत्साहाने आज इथे आला होता त्याच्याबद्दल खरंच मनात खूप एक आनंद की मी तरुणांमध्ये सुद्धा विश्वास निर्माण करू शकली। शेवटी माणसाला राजकारणामध्ये काय पाहिजे असतो तो विश्वास। जर तुम्ही ज्यावेळी विश्वास एखाद्या व्यक्तीचा संपादित करता त्यावेळी निश्चित ती व्यक्ती तुमची होऊन राहते। आणि आज तुम्ही पाहिलं सर्व पक्षाचे लोक सकाळपासून म्हणजे शशिकांत शिंदे असतील किंवा आमचे सगळे नेते देवेंद्रजींपासून अजितदादापासून सगळ्यांच्या शुभेच्छा आल्या आणि सगळ्यांनी उदंड आयुष्य लाभो आणि अजून चांगलं काम घडो हीच आशीर्वाद दिलेत। आणि मला वाटतं जनतेचं प्रेम असं मिळालं तर नक्कीच मला जास्त आयुष्य वाढल्याशिवाय राहणार नाही। जबाबदारी माझी वाढली की तरुणांच्या हाताला काम मिळालं पाहिजे, तरुणांना रोजगार मिळाला पाहिजे, तरुणांना उद्योग व्यवसायात पुढे यायला पाहिजे। आणि मोदीजीने आज अनेक उद्योगधंद्यात किंवा ठेलावाला असेल किंवा फेरीवाला असेल सगळ्यांसाठी काम करण्याची जी आम्हाला संधी दिलेली आहे, मी जास्तीत जास्त काम करून अजूनच लोकांच्या मनापर्यंत पोहोचण्याचा मी प्रयत्न करणार आहे। उपस्थित मान्यवरों ने मंदा मात्रे को एक रणरागिनी की संज्ञा देते हुए कहा कि नवी मुंबई की सांस्कृतिक विरासत को बढ़ावा देने का काम मंदा मात्रे के माध्यम से इस सांस्कृतिक कला क्रीड़ा महोत्सव के माध्यम से किया जा रहा है। खरं पाहता नवी मुंबई शहराला संस्कृती वसा आहे, परंतु तो फुलवत ठेवा, तो तेजत ठेवा। ज्यावेळी या शहरामध्ये अन्य राज्याचे देशामधून ज्यावेळी नागरिक आले त्यांच्या कलागुणांना सुद्धा वाव मिळावा या उद्देशाने मंदाताई म्हात्रे यांनी हा महोत्सव सुरू झाला। गेल्या 10 दिवसामध्ये मग ते पंजाबींचं भांगडा असेल, काश्मीरी नृत्य असेल किंवा कोळी नृत्य असेल, असे विविध जाती धर्माचे त्या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे। या मुलं निश्चित स्वरूपामध्ये एक शहराला सुंदर आणि स्वच्छ आहेच, परंतु संस्कृतीचं शहर म्हणून निर्माण करण्याला वाव मिळेल असा मला आत्मविश्वास वाटतोय। सगळेजण म्हणतात की माणसाने सोन्यासारखं हवं, पण मी म्हणते की माणसाने सोन्यासारखं न होता माणसाने परिसासारखं हवं। आणि ते परिस म्हणजे आमच्या मंदाताई आहे की त्या ज्यांच्याजवळ जातात त्यांचं सोनं केल्याशिवाय राहत नाही। आज तुम्ही बघताय की एक त्या स्वतः प्रकल्पग्रस्त आहेत, मी प्रकल्पग्रस्त आहे, तर त्या प्रकल्पग्रस्ताचे जे समस्या आहेत, बेरोजगार तरुणांना असो, ज्या आम्हाला महिलांना जे वाटतं ज्या समस्या आहेत त्यासुद्धा त्या किती पोटतिडकीने मांडतात। आणि सभागृहात देखील एक संसदपटू म्हणून त्यांचा सन्मान केलेला जातो, तर त्यांच्याकडे बघून नक्कीच आम्हा सर्व महिलांना त्यांच्यापासून एक प्रेरणा मिळते, एक स्फूर्ती मिळते। खरोखर आज जर तुम्ही बघाल आज या पंचक्रोशीमध्ये आमदार मंदाताई म्हात्रे म्हटलं की अगदी रणरागिणी ती आहेच। तर मी आजच्या दिवशी आज आई जगदंबे चरणी प्रार्थना करते की या परिसरासारख्या आदरणीय मंदाताईंना खूप खूप वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि त्या त्यांच्या जवळ जातील, त्यांचं सोनं केल्याशिवाय राहणार नहीं अशी मी आशा बाळगते। इतना ही नहीं, इस दौरान भव्य हल्दी कुमकुम के साथ भव्य सांस्कृतिक महोत्सव ने इस नवी मुंबई सांस्कृतिक कला क्रीड़ा महोत्सव 2023 के पहले दिन को बेहद यादगार बना दिया। ब्यूरो रिपोर्ट, नवी मुंबई नेटवर्क।